नमस्कार बांधवांनो, मी गजानन धुमाळ, ग्लोबल सोशल मीडिया. आपण बघतो आज आलो होतो देऊळब खुर्द या गावी. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची टीम या इथे दाखल झालेली आहे ॲम्ब्युलन्स घेऊन. देऊळब खुर्द येथे महिला डिलिव्हरीचा समस्या निर्माण झाल्यामुळे अख्खी जिल्ह्याची टीम या ठिकाणी आलेली आहे. डिलिव्हरीच्या महिलांची व्यवस्था करण्यासाठी ही टीम आली आहे. आपण बघत आहोत आज रोजी जे अतिवृष्टी झाली आहे आणि त्या अतिवृष्टीमध्ये रस्त्याची तारंबळ झाल्यामुळे पेशंटला गैरव्यवस्था झाली होती आणि ती गैरव्यवस्था सुधारण्यासाठी आणि पेशंटला उपचार योग्य मिळण्यासाठी हा डिलिव्हरी पेशंट आज ॲम्ब्युलन्समध्ये दाखल होताना आपण बघत आहोत. माननीय जिल्हाधिकारी साहेब त्याचबरोबर त्यांची पूर्ण टीम येथे देऊळब येथे दाखल होऊन मदतीची ही व्यवस्था करण्यात आली आहे. तर हे आहे ग्लोबल सोशल मीडिया. आज देऊळब खुर्द येथे जिल्हाधिकारी साहेब आणि त्यांची टीम आलेली आहे. गावकऱ्यांचं काय मनोगत आहे आजच्या या विषयावर आपण जाणून घेऊया. कोण आहे देऊळबचे? राम राम. तर हे आपण सांगा की आज जी टीम आलेली आहे आजची ही आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला जी समस्या भेडसावली आणि आजचा जो विषय आहे यावर आपलं काय मत आहे? आज दिनांक 27 तारखेला, काल तसं 26 तारखेला दुपारपासून आणि 27 तारखेला तर आज फार मोठा पाऊस झाला आणि देऊळब खुर्द गावाचा तालुक्याशी आणि जिल्ह्याशी कायमचा संपर्क तुटला होता. पण अशाही परिस्थितीमध्ये आमच्या गावामध्ये एक डिलिव्हरीचा पेशंट असल्यामुळे आम्ही प्रशासनाकडे त्या संदर्भात कळवलं. एसडीएम साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, एनडीआरएफची टीम आहे इथं, त्या सगळ्यांनी पहिल्या रिंगलाच आमचा फोन उचलून आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि आता तो पेशंट त्यांनी आता डिलिव्हरीसाठी घेऊन गेलेले आहेत. खरं तर अशा प्रसंगी आता हे आणीबाणीचा प्रसंग आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय सगळीकडे धुवाधार असा पाऊस पडतोय आणि बीड, सोलापूर सगळीकडेच पाहिलं आणि त्याचा प्रति आज आपल्याला नांदेडमध्ये आलेला आहे. खरं तर प्रशासनाचे मानावे तेवढे आभार कमी आहेत आणि ही सगळी टीम आम्ही गावकऱ्याच्या वतीनं सगळ्या टीमचं आम्ही अभिनंदन करतो. आम्हाला आमच्या म्हणजे अशा संकटाच्या समयी आम्हाला मोठा धीर देऊन प्रशासन आपल्या बाजूने आहे, हा मोठा आम्हाला धीर मिळालेला आहे आणि असंच प्रशासनानं आमच्या सोबत राहावं. आम्ही प्रशासनाला सहकार्य करूयात. जसं आपल्या याच्यात म्हणणं आहे की काय म्हणतो आपण त्याला, एकमेका सहाय्यक अवघे धरू सपंत सुपंत, ह्या म्हणीप्रमाणे आम्ही प्रशासनाचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. सर, आपण या ठिकाणी कॉल केल्याबरोबर आपण आलेले आहेत. आमच्या सेनेतून येताना आम्ही गाड्या बघितल्या आणि लगेच आम्ही पाठीमागे आलो. मला खूप बरं वाटलं. तर आपलं काय मत आहे सर? काय असा विषय आहे आणि काय आपलं मनोगत आहे आजच्या या विषयासाठी? अतिवृष्टीमुळे देऊळब गावामध्ये डिलिव्हरीची एक पेशंट अडकलेली आहे आणि त्यांना रेस्क्यू करायचं असं कळल्यानंतर इथले आमचे तहसीलदार साहेब देवणीकर साहेब आहेत, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीकांत देसाई आहेत आणि एसडीआरएफची राठोड साहेबांची टीम, ही टीम घेऊन आम्ही ठरवलं की ह्या गावामध्ये जाऊन आपल्याला पेशंट रेस्क्यू करायचं आहे आणि ताबडतोब मग आम्ही सर्वजण ॲज अ टीम कामाला लागलो. गावातील लोकांशी आम्ही संपर्कात होतो. माझे महसूलची टीम, स्थानिक तलाठी मंडळ अधिकारी आणि आरोग्याची टीम इथली, या सगळ्यांनी आम्ही तातडीने मग एसडीआरएफच्या बोट वगैरे ह्या सगळ्या तयारीनिशी गावामध्ये आम्ही आलो आणि अल्टिमेटली पेशंट तो योग्य वेळेवर ॲम्ब्युलन्समधून दवाखान्यामध्ये पाठवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. धन्यवाद सर. आपली आणि आपण टीम इथं आल्यामुळं या गावकऱ्यांची महिलांचा जो डिलिव्हरीची समस्या होती त्यावर आपण खूप मोठं एक योगदान इथं ठरलेलं आहे आणि गावकऱ्यांतर्फे मीही आपलं आभार व्यक्त करतो. खरंच वेळेला प्रशासन धावते आहे. आजचा हा एवढ्या रात्रीचा उशिराचा हा परते आपण बघत आहोत की देऊळब बुद्रुक गावामध्ये प्रशासनाची टीम आणि देऊळब खुर्द गावातील प्रशासनाच्या टीमनं सहकार्य करून गावकऱ्यांना एक दिलासा दिलेला आहे. धन्यवाद सर. मी गजानन धुमाळ, ग्लोबल सोशल मीडिया, अर्धापूर.
या ठिकाणचं हे दृश्य आपण बघत आहोत की खरंच गावकरी भावूक झाले आहेत की त्यांना अशा अडचणीच्या समयी प्रशासनही मदत करत आहे आणि केली आहे. त्याबद्दल गावकऱ्यांनी प्रशासनाचा आभार व्यक्त करताना आपण बघत आहोत. मी गजानन धुमाळ, ग्लोबल सोशल मीडिया. आज आलो आहोत आपण देऊळ खुर्द या ठिकाणी आणि आज जी देऊळ खुर्द येथे महिलांसाठी जी समस्या उभी झाली होती डिलिव्हरीसाठी, बघत आहोत की पाऊस गेल्या 24 तासामध्ये खूप जास्त झालेला आहे. अतिवृष्टीमुळे सगळं रस्त्याचा संपर्क तुटला होता. परिसरातील जी काही जनता आहे ती खूप व्याकुळ झाली होती की काय आपल्या समस्या कशा सुटतील. गावकऱ्यांनी एक कॉल केला प्रशासनाला आणि प्रशासन आपलं जे काही 20-30 वाहनांचं ताफा घेऊन या गावात दाखल झाले आणि दाखल समस्या निराकरण करून महिलेला वाहनात बसून रुग्णालयात पाठवलेलं आहे. गावकऱ्यांतर्फे प्रशासनाचं गावकऱ्यांनी धन्यवाद व्यक्त केलेला आहे. खरंच प्रशासनानं आज या ठिकाणी एवढ्या रात्री उशिरा का होईना परंतु या ठिकाणी उपस्थित राहून जी मदत केली आहे, जे सहकार्य केलेले आहे ते खरंच एक आठवण करण्याजोगतं आहे. असंच प्रशासनाने मदत केली पाहिजे असं आणि प्रत्येकाने अशा ठिकाणी ज्या ज्या समस्या येतील कोणाला तर असं धावून आलं पाहिजे जेणेकरून ह्या समस्या सुटतील. एकच द्या शेतकऱ्यांचा विकास, ग्लोबल ॲग्रो एजन्सी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.